कळवण एकात्मिक आदिवासी प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळेत हजर करून घेण्यासाठी 2,000ची लाच स्वीकारताना सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यास कळवण प्रकल्प कार्यालयात रंगेहात पकडण्यात आले आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की तक्रारदार यास प्रकल्प अधिकारी कळवण यांच्या आदेशान्वये आश्रमशाळेत हजर करून न घेतल्याने तक्रारदार हे सहाय्यक प्रकल्प अधिकारी बन्सीलाल महादू पाटील यांना भेटण्यासाठी गेले असता पाटील यांनी तक्रारदार यांना मुख्याध्यापक यांना हजर करून घ्या असे सांगून मदत करण्याचे सांगून त्या मोबदल्यात 5,000 रुपये लाचेची मागणी दिनांक 1 फेब्रुवारी रोजी केली होती। दिनांक 6 फेब्रुवारी रोजी तडजोडी अंती 7 फेब्रुवारी रोजी 2,000 रुपये लाचेची रक्कम पंच यांच्या समक्ष एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कळवण येथे स्वीकारताना बन्सीलाल महादू पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे। त्यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, पोलीस हवालदार प्रफुल्ल माळी, विलास निकम, गायत्री मधुकर जाधव यांनी कारवाई केली आहे। दरम्यान या कारवाईने कळवण परिसरात खळबळ उडाली आहे। गेल्या हप्त्यात कळवण प्रकल्प कार्यालयात प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे यांची बदली होऊन नव्याने रुजू झालेले प्रकल्प अधिकारी पुलकित सिंग यांनी पदभार स्वीकारला आहे। त्यांचे पदार्पण होताच ही कारवाई झाल्याने कळवण तालुक्यात विविध चर्चांना उधाण आले आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विभागीय संपादक प्रकाश बागुल, किरण शिंदे, कळवण।